ते स्वतःचं आयुष्य, स्वतःचं कुटुंब हे पुढे नेत आहेत. हे सर्व करत असताना समाजामध्ये मेसेज जाणं फार गरजेचं आहे. तर कुठला स्ट्रॉंग मेसेज किंवा कुठली माहिती लोकांपर्यंत जायला हवी, तर लोकांनी भीती घालवायला पाहिजे मनातली. तुम्ही जर इतर आजारांच्या जर तुलना केली तर HIV हा बरंच चांगलं, बाकी जेवढेही क्रॉनिक मॅनेजेबल म्हणजे दीर्घकाळ सांभाळणारे जे आजार आहेत त्या आजारांच्या तुलनेत HIV हा फार चांगल्यारित्या माणसाला क्वालिटी आयुष्य देऊ शकतो. ती जनजागृती कशी करावी, तर आपल्याकडे सेक्सवर बोलल्या जात नाही. सेक्सवर बोलणं म्हणजे फार काहीतरी चुकीचं बोलतो असं मानलं जातं. घरामध्ये देखील चर्चा होत नाही, शाळा कॉलेजांमध्ये होत नाही. उलट सेक्सवर जे काही पहिले संशोधन झालं ते सगळं आपल्या देशातच झालेलं आहे. त्याच्यामुळे गैरसमज दूर होतील. गैरसमजुती दूर झाली तर आपण याच्यावर सहज मात करू शकू. त्याला आपण ABC ॲक्टिव्हिटी म्हणतो. ABC म्हणजे काय, तर अवेअरनेस, जनजागृती आणि अब्स्टिनन्स. म्हणजे एका व्यक्तीने अनेक व्यक्तींशी लैंगिक असुरक्षित संबंध ठेवू नये. दुसरं बी फेथफुल, त्याचा एखादा पार्टनर असेल तर त्यांनी त्याच्याशीच आपले शारीरिक संबंध ठेवावेत. आणि सी म्हणजे कंडोम प्रमोशन, की एकापेक्षा जास्त व्यक्तींशी जर तुम्हाला लैंगिक संबंध ठेवायचे असतील तेव्हा कंडोमचा वापर हा व्हायलाच हवा. नवीन संशोधनामधून असं आलेलं आहे समोर, त्याला प्रेप उपचार म्हणतात, म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस. म्हणजे ज्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवायचे असतील त्यांनी ही प्रेप ART उपचार पद्धती तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. ती संबंध ठेवायच्या काही दिवसापूर्वी सुरू करता येते. तर त्याच्यासोबत कंडोम असं केल्याने तुम्ही HIV पासून स्वतःचा बचाव हे करू शकता. पुढे अजून पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस म्हणतो आम्ही. म्हणजे मेडिकल किंवा पॅरामेडिकल वर्कर त्यांना चुकून HIV बाधित पेशंटची निडल प्रिक झाली किंवा एक्सपोज झाले, किंवा एखाद्या व्यक्तीचा बाहेर एखाद्या पार्टनरशी असुरक्षित संबंध आला, एकापेक्षा जास्त पार्टनरशी, तर त्यावेळी तुम्ही पोस्ट एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस ही ART उपचार पद्धती घेऊ शकता, की जेणेकरून तुम्ही स्वतःला HIV पासून तुम्हाला स्वतःला वाचवता येईल. आता जागतिक लेव्हलवर तर तुम्ही अभ्यास केला तर अवेअरनेस हा युरोपियन कंट्रीजमध्ये त्यांनी जो डाटा बाहेर आलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की ते लपवत नाहीत. ह्या न लपवल्यामुळे लोक तुम्हाला एक्झॅक्ट माहिती HIV बद्दलची, त्याला आम्ही एपिडेमिओलॉजिकल डाटा म्हणतो, स्टॅटिस्टिकल डाटा म्हणतो, तो डाटा बाहेर येतो आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी संपूर्ण देशात आपल्याला राबवता येतात. आता HIVच्या ज्या ART उपचार पद्धती आहेत ती जर रेग्युलर घेण्याचा फायदा असा आहे की आज नवीन संशोधनामध्ये U आलेला आहे. U म्हणजे अनडिटेक्टेबल व्हायरल लोड अनट्रान्समिटेबल डिसीज. म्हणजे जो व्यक्ती ART उपचार हा रेग्युलर घेतोय, न चुकता घेतोय, तर त्याचा व्हायरल लोड हा अनडिटेक्टेबल असतो. आणि जेव्हा माणसाचा व्हायरल लोड अनडिटेक्टेबल असतो तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला आजार पसरवू शकत नाही. हा अतिशय मोठं संशोधन झालेलं आहे जगामध्ये. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ॲडरन्स. आता जागतिक आरोग्य खात्याने जे ध्येय आपल्यासमोर सगळ्यांसमोर ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये 90-90-90 असे ते ध्येय समोर आणलेले आहेत. म्हणजे 90% HIV पॉझिटिव्ह रुग्ण हे सापडले गेले पाहिजे. 90% रुग्णांनी रेग्युलर ART उपचार घ्यायला हवे आणि 90% त्यातल्या लोकांचं व्हायरल लोड हे अनडिटेक्टेबल लेवल किंवा सप्रेस व्हायला पाहिजे. तर हे फार मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे आणि तरुण पिढीनी स्वतःला जागृत करायला हवं, चर्चा करायला हवी. आपल्या बऱ्याच शंका समाधान आपल्या प्रश्नांचे उत्तरं आपण शोधली पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या वर्षीचं जे 1 डिसेंबर 2023चं जे थीम दिलं आहे, ब्रीदवाक्य जे आहे ते आहे लेट कम्युनिटीज लीड. म्हणजे आता लोकांनीच पुढाकार घ्यावा. आता ही लोकांनीच क्रांती घडून घेण्याची वेळ आलेली आहे. HIVवर मात करा, 0 ट्रान्समिशनपर्यंत आणून ठेवा. तर हे लोकसहभागामधूनच शक्य आहे असं ब्रीदवाक्य
आणि यावेळी त्यांनी ठरवलं आहे. तसंच टेस्टिंग वाढवा. आम्ही सगळ्या डॉक्टर मित्रांना, आमच्या कलिगला सर्वांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी HIV टेस्टिंग वाढवायला हव्यात. पेशंटच्या कन्सेंट घेऊन पण HIV टेस्टिंग वाढवा की जेणेकरून आपल्याला जे अनडिटेक्टेबल पेशंट आहे ते समोर येतील. त्यामुळे आपण त्याचा प्रसार दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही हे देखील आपल्याला आपण त्यात प्रतिबंध करू शकतो. टेस्टिंगमध्ये एक फायदा असा असतो की जो निगेटिव्ह आला तर आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्यामध्ये त्यांना समजतं की तो हाय बिहेवियर रिस्क आहे. जो हाय बिहेवियर रिस्क आहे तो मग आपल्याकडून दुसऱ्याला आजार होऊ नये म्हणून तो स्वतः देखील प्रिकॉशन घेऊ शकतो. तर असा हा पूर्ण HIV प्रवास आहे. तरी आपण कुठलाही व्हायरस हा कुठलाही जात, धर्म, पंथ, रूढी, परंपराशी अटॅच नसतो. तो जगात कुठेही जरी तो व्हायरस असला तरी तो तुमच्या दारापाशी पोचतो. हे आपण करोनामध्ये देखील बघितलेलं आहे. तसंच HIVचं देखील आहे की बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटनी देखील याला पुढाकार घ्यायला हवा. मागील काही काळामध्ये गव्हर्नमेंटनी पाहिजे तेवढं लक्ष HIV अवेअरनेस प्रोग्रामकडून घालवलं. शक्यता आहे की आपण करोनाच्या याच्यामधून बाहेर आलो, पॅन्डेमिकमधून, त्यावेळी त्यांना लक्ष घालता आलं नाही. पण तरी अवेअरनेस हा कॅम्पेनिंग गव्हर्नमेंटनी वाढवायला हवा, फंडिंग वाढवायला हवं. सगळ्या सामाजिक संस्था तशाच सर्व सण उत्सव होत असताना आपण HIVवर देखील काही प्रमाणात लक्ष घालून त्याची जनजागृती दिली करायला हवी. एक सर्वात मोठा माझी अपील आहे की आपल्याकडे लग्नापूर्वी HIV टेस्टिंग करतच नाही कोणी. म्हणजे तुम्हाला जे लोक हे ऐकतील त्यांनी आपल्याच आजूबाजूच्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये जेव्हा लग्न होतात तेव्हा खरंच ते 3H तपासणी करतात का? तर नाही करत. HIV, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C. तर ही का करतो, का घाबरतो आपण, कशाला घाबरतो? आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात द्यायची आहे किंवा एखादी सून आपल्याकडे आणायची आहे किंवा जावई आपल्याला करायचं आहे. तर हे करत असताना त्या नवदाम्पत्यांचं आयुष्य सुखी व्हावं असं वाटत नाही का आपल्याला? तर माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी लग्नाच्या अगोदर आपली HIV टेस्टिंग ही जरूर करावी. कुंडली जसं बघतो आपण तसं त्यासोबत हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, HIV अशा 3H आम्ही टेस्ट म्हणतो. सोबत थॅलेसेमिया आणि सिकल सेल ह्या सर्व टेस्ट आपण जर केल्या तर येणाऱ्या काळात लवकरच आपण जो आज मागील 30 वर्षामध्ये फार मोठा पल्ला सायंटिफिकदृष्ट्या आपण फार वेगळ्या लेवलवर पोचलो आहे की एवढा कॉन्क्रीट, एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कुठल्याच आजारामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही जेवढा आपल्या HIVमध्ये बघायला मिळालेला आहे. मागील काही वर्षांमध्ये मी HIVच्या काही पेशंटचे किडनी ट्रान्सप्लांट झाले आहेत, HIVच्या पेशंटचे लिव्हर ट्रान्सप्लांट झाले आहे. एवढं आधुनिक उपचार पद्धती आज आपल्याजवळ उपलब्ध आहे. तेव्हा अंधश्रद्धेला बळी न पडता, रूढी परंपरेला बळी न पडता किंवा कुठल्याही लाजे खातर किंवा भिवून आपलं तुम्ही HIV स्टेटस लपवू नका. स्वतःहून समोर या, डॉक्टरांकडे जा, योग्य उपचार घ्या आणि सर्वांनी मिळून आपण या HIVवर मात करू. धन्यवाद.